नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मटार पुलाव बनवूया. जर तुम्हाला भाजी पोळी करायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की हा पुलाव बनवून बघा. एकदम साधी सोपी पद्धत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. छान स्वच्छ धुवून घेतला. 2 ते 3 पाण्यानं छान स्वच्छ धुवून घेतला. हलक्या हाताने चोळून घ्यायचं म्हणजे जे पावडर वगैरे लावलेलं असतं ते निघून जाते. तर 3 पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतला. तर 1 वाटी तांदूळ घेतले मी. तर 3 वाटी मी पाणी घातलं त्यामध्ये. कारण हे आपण अर्धा तास तांदूळ थोडे भिजत ठेवूया. एक 30 ते 40 मिनिट. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तांदूळ भिजत ठेवले, झाकण ठेवलं. आता आपण कांदे आणि मिरची चिरून घेऊया. मिरची मी आधीच चिरून ठेवली. 3 कांदे घेतले मी मध्यम आकाराचे. हे याचे आपल्याला लांब लांब काप करून घ्यायचे. आपण काही फोडणीमध्ये वापरणार आहोत आणि काही तळून पण घेणार आहोत. तर आता हे कांदा पण मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. चला तर आता आपण गॅसवरती भांडं गरम करायला ठेवूया. 1 वाटी तांदूळसाठी मी याच्यामध्ये 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवलं ते वाटीचं माप. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण पाणी घातलेलं आहे. आपल्याला छान हा राईस मोकळा सळसळीत असा शिजवून घ्यायचा आहे. तर पाणी आपण 2.5 वाट्या घातलं. थोडंसं तूप घातलं, तेजपान, 1 चक्री फूल, 2 विलायची, थोडासा दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, 4-5 मिरे. छान खळखळीत पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपण जे तांदूळ भिजत घातलेले आहे त्याचं पाणी वरचं काढून टाकायचे. हे तांदूळ हे उकळत्या पाण्यात टाकायचे. छान मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपलं हे तांदूळ शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. हे भांडं मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि ह्या गॅसवरती आपण आता मसाले परतून घेऊया. 2 चमचे तूप घातलं मी. जिरे घातले फोडणीमध्ये. जिरे छान फुलल्या गेले की आपण जे लांब लांब कट करून मिरची घेतली ती घातली. कांदा घातला लांब लांब कट केलेला. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतल्या जाते. अद्रक लसूण घातले, 1 ते 1.5 चमचा ठेचून घेतलेला आहे. छान परतून घ्यायचं आहे. आपल्याला खूप मसाले वापरायचे नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मटार राईस बनवणार आहोत. तर थोडंसं मीठ घातलं, बघू शकता तुम्ही. छान परतून घ्यायचं. तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने पाऊण वाटी मी हिरवे मटार घेतले. ताजे आणि फ्रेश मटार आहे. हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता एकीकडे आपले हे भात पण शिजत आलेला आहे, राईस. आणि मसाला पण छान परतत आलेला. तर आता आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे कारण थोडेसे त्याच्यामध्ये जे मटार वापरले ते थोडेसे मऊ होते. आता बघू शकता इकडं भात पण आपला मस्त शिजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया भाताचा. आणि आपले हे मटार पण छान शिजले गेले, मऊ झाले थोडेसे. आता आपण याच्यामध्ये कुठले मसाले नाही वापरणार. फक्त 1 चमचा आपण हे बिर्याणी शाही मसाला वापरलेला आहे, 1 चम्मच. थोडीशी कोथिंबीर. आता आपण जो भात शिजवून घेतला तो घालूया याच्यामध्ये. आणि हलक्या हाताने आपल्याला खालीवर करायचं आहे म्हणजे जे तांदूळ आपण राईस जो शिजवून घेतला ते चुरा नाही व्हायला पाहिजे. आणि खालीवर करून घेतल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला हा थोडासा दाबून ठेवायचा आहे. वरती थोडंसं वजन ठेवलं तरीसुद्धा चालते. एक 2-3 मिनटं वाफेमध्ये होऊ द्यायचं. तर 3 मिनटं झाले. गॅसवरून मी भांडं उतरून घेतलं आणि तसंच झाकण ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया. 1 वाटी मी दही फेटून घेतला. त्यामध्ये काकडी, गाजर आणि 1 कांदा बारीक कट करून घातला. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर. तर आपण जो राईस वाफेमध्ये तसंच झाकून ठेवलेला आहे दाबून. तोपर्यंत आपली कोशिंबीर पण तयार झालेली आहे. तर चला तर आता आपण उघडून बघूया. कोशिंबीर पण आपली तयार झालेली आहे आणि पुलाव मस्त तयार झालेला आहे, बघू शकता. मस्त सुगंध येत आहे. एक अर्धा चमचा तूप घातलं वरतून. थोडीशी कोथिंबीर घातली. हलक्या हाताने थोडंसं खालीवर करून घ्यायचं. बघू शकता एकदम मोकळा असा आपला राईस तयार झालेला आहे. सध्या बाजारामध्ये हिरवे मटार भरपूर येत आहे. तर हे मटार राईस आपलं मस्त तयार झालं, बघू शकता. तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा कढीसोबत खाऊ शकता. तुम्हाला भाजी पोळीची सुद्धा गरज पडणार नाही, एवढा सुंदर झालेला आहे हा मटार पुलाव. मस्त चवीला सुद्धा छान. आणि आपण जो मसाला वापरलेला आहे त्यामुळं छान सुगंध येत आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. आणि आपण वरतून जो तळून ठेवला होता आधीच कांदा, छान कुरकुरीत होईपर्यंत मी हा कांदा तळून घेतला. वरतून तो तळलेला कांदा घातला, सोबत कोशिंबीर आणि पापड. अप्रतिम झालेला आहे हा पुलाव. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा.
तुम्हीसुद्धा या पद्धतीने असा पुलाव ऑफिसला जाताना टिफिनमध्ये नेऊ शकता, कारण झटपट होणारा पदार्थ आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि पोटभरीचासुद्धा आहे. तर रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.